शेतकरी मित्रांनो, वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 4 जून. तर 4 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर सकाळी जे वातावरण असणार आहे पूर्णपणे म्हणजेच काही भागांमध्ये उन्हाचं वातावरण असणार आहे आणि संध्याकाळी 5, 6, 7च्या सुमारास वातावरणामध्ये बदल होणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अ, सर्वात आधी बघूया अमरावती परिसर. आता अमरावती परिसरामधील कुणी असेल, अमरावती परिसरामध्ये संध्याकाळी 7च्या सुमारास जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर मोजरी, अरवी या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर दर्यापूर, अकोट, अचलपूर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. बोरी, धरणी या परिसरात देखील पाऊस होणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अकोल्यामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर वाशिममध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. पुसदमध्ये ढगाळ वातावरण असेल, हिंगोलीमध्ये ढगाळ वातावरण असेल, जिंतूरमध्ये ढगाळ वातावरण असेल, मेहकर त्याचबरोबर जाफराबाद, जालना या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. बीडमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर कळंबमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर लातूर, औसा, निलंगा, शिरूर, उदगीर या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. बिदरमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर इथे बघितलं इंदोर, उदयपूर, जोधापूर त्या भागात ढगाळ वातावरण असेल. आपण छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला, तर येथे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. जालन्यामध्ये ढगाळ वातावरण असेल, जाफराबादमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पैठणमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. बीडमध्ये देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. माजलगावमध्ये देखील ढगाळ वातावरण असू शकतं. लातूरमध्ये, उदगीरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. इकडं सोलापूरला कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर पंढरपूरला ढगाळ वातावरण असेल, इंदापूरला, कळंबला, जामखेडला पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. बारामती, दौंड, अहिल्यानगर परिसर या परिसरात श्रीरामपूर, वैजापूर या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर भोर, पुणे, खेड, जुन्नर या परिसरात हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो. लोणावळा, मुरबाड त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. खास करून कोल्हापूरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर ईश्वरपूर, मिरज, निपाणी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.